आपण अंडा बिर्याणी म्हणजे एग बिर्याणी बनवतोय आणि चांगली आहे. पप्पा म्हणतात आहे खूप छान झाली आहे बिर्याणी. तर दोन्ही बाजूनी आता अंडी छान फ्राय झालेली आहेत. इथे बघू शकतात थोडासा याला चॉकलेटी सारखा कलर आलाय कारण दोन्ही साईड. आणि अशा प्रकारे आपली अंडा बिर्याणी आता छान अशी तयार झाली आणि काय सुगंध येतोय. कसं झालं तर मंडळी, आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा मी आलोय किचन मध्ये. आज आहे बुधवार आणि त्या बुधवारच्या निमित्ताने आज आपण अंडा बिर्याणी म्हणजे एग बिर्याणी बनवतोय. तसं काही असं स्पेशल नाहीये, पण नॉर्मल म्हटलं एक व्हिडिओ आज होऊन जाऊन दे आपला. आणि यासाठी आपण 4 अंडी घेतली आहेत, ती उकडून घेतली आहेत आणि त्यांना आता आपण मधून भाग करून घेतोय. थोडं एक वेगळ्या पद्धतीने करतोय. जनरली कसं की असं अंडे कापून त्याच्यानंतर वगैरे मसाला वगैरे टाकून कुकरमध्ये आपण बनवतो, पण आज थोडं वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी आपण इथे एक पॅन सुद्धा घेतलाय आणि या पॅन मध्ये आता आपण ही अंडी आहे ना थोडी पहिली फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून त्या अंड्याला एक कडकपणा येईल आणि त्यातलं जे बलक असतं ना ते बिर्याणीमध्ये मिक्स होणार नाही. तर आता गॅसवरती आपण हे पॅन ठेवलंय आणि या पॅन मध्ये आता थोडंसं तेल आणि याच्यामध्ये आपल्याकडे जे लाल तिखट आहे ते टाकणार आहे आणि त्याच्यावरती मग ही अंडी इथून आपण परतवून घेणार आहे जी आपण कापून घेतलेली आहे तिथे. तर चला करून घेऊया. तर आता तेल थोडंसं तापलंय. आता या तापलेल्या तेलामध्ये आपण टाकतोय गरम मसाला आणि लाल तिखट हे मिक्स करून घेतले ते टाकतोय आपण. एक चमचाभर आपण टाकणार आहोत जेणेकरून त्या अंड्याला व्यवस्थित ते लागेल. थोडा आधी तेलामध्ये फ्राय करून मसाला घेणार कच्चापणा निघून जाण्यासाठी. बघा एकदम छान आहे लाल लाल मसाला. आता यामध्ये आपण अंडी परतवून घेणार आहोत एक एक करून. असाच पटकन आपला प्लॅन झाला. ऑफिसमधून आलो होतो आणि आज बुधवारी होता, तर म्हटलं काय करावं, तर ठरलं की अंडा बिर्याणी करायची आणि त्याची आम्ही सुरुवात केली. आता अंडी छान उकडून घेतली आहेत आणि आता त्यांना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. हे करण्यामागचं कारण एक तर अंड्याला छान मसाला लागेलच आणि त्याचबरोबर जे बलक असतं ना ते जनरली तुम्ही जर बिर्याणी बनवताय तर बाहेर पडतं, ते पडू नये म्हणून आपण हे यामध्ये फ्राय करून घेतो. तर बहुतेक आता एका साईडने अंडी व्यवस्थित मसाला लागून झाले तर आपण परतवून पण घ्यायचे. दोन्ही बाजूला थोडं आपण फ्राय करून घ्यायचंय. तर एक एक करून जी अंडी आहेत ती आता परतवून घेऊया व्यवस्थित, म्हणजे दोन्ही बाजूने त्यांना थोडाफार मसाला पण लागेल आणि ती थोडी घट्ट पण होऊन जाते. फ्राय केल्यावर अंडं फार छान लागतं. असं पण तुम्ही बघितलं असेल गाडीवरती पण अंडा फ्राय किंवा अंडा पाव जो मिळतो त्याच्यामध्ये पण असंच तव्यावरती फ्राय केलं जातं आणि मग तो पावात टाकून कांदा वगैरे टाकून दिला जातो. तोंडाला पाणी सुटलं आहे हे सगळं बोलताना. पण एक असतं की बुर्जी असून दे किंवा अंडा पाव असून दे, हा गाडीवर खाण्याची मजा काही वेगळीच असते. आणि पुण्यामध्ये अशा बऱ्याच गाड्या आहेत ज्याच्यावरती आपल्याला बुर्जी पाव असेल किंवा तिकडचा अंडा राईस असेल तो खूप छान मिळतो. तर बघताय तर अंडी कशी छान मसाला लागलाय आणि गरम होतात आहे. थोडंसं नावाला आपण त्यावरती मीठ पण घेणार आहोत पसरवून, म्हणजे थोडीशी चव पण छान येऊन जाईल त्याला. बस दोन्ही बाजूनी आता अंडी छान फ्राय झालेली आहेत. इथे बघू शकतात थोडासा याला चॉकलेटी सारखा कलर आलाय कारण दोन्ही साईडला आपण फ्राय करून घेतली आहे आणि आता रेडी झालंय. आता आपल्याला पुढची जी रेसिपी आहे म्हणजेच बिर्याणीची जी रेसिपी आहे ती करायला घ्यायची आहे. त्यासाठी आपण इथे घेतला आहे कुकर, कारण आज जो आपण बिर्याणीचा बेत करतो तो या कुकरमध्ये करणार आहोत आणि 4 अंड्याची करणार आहोत. त्यामुळे जास्त मोठा कुकर नाही घेतलाय, आपण छोटा कुकर घेतलाय. इकडे अंडी तर आपली झाली आहेत रेडी फ्राय आणि इथे आपण घेतलंय बासमती तांदूळ घेतलेत, थोडे लांब आणि छान असे बासमती तांदूळ ज्याची बिर्याणी खूप छान होते. इथे कांदा कापून घेतलाय उभा, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतली आहे ज्याने बिर्याणीला खूप छान चव येते. आणि इथे आपण बिर्याणी मसाला सुद्धा आणलाय, रेडीमेड बिर्याणी मसाला आहे हा. त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले असतील, गरम सामान असेल, सगळंच काय आहे ज्याने बिर्याणीला एक सुगंध छान येतो आणि तो म्हणतात ना की हॉटेलची बिर्याणी खाण्याची मजा जी असते ती येते.
तर आता आपण कुकर ठेवलाय आणि गॅस चालू करून घेतलाय. आता तेल टाकून पहिल्यांदा आपण हा जो कांदा, लसूण आणि आलं जे आहे ते आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण कांदा, लसूण आणि आलं हे व्यवस्थित फ्राय करून घेऊया तेलामध्ये. तर एक एक करून आपण आता टाकून घेतोय तेलामध्ये. तेल घेतलंय, गरम पण झालंय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलाय कांदा. कांदा एकदम लालसर म्हणजे म्हणतात ना एकदम लाल लाल कलर तोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं असतं तेलामध्ये, जेणेकरून बिर्याणीला एक ती वेगळी टेस्टी चव येते कांद्याची. तर आपला जो कांदा आहे तो आता छान असा लालसर झालेला आहे. थोडा करपवून घेतला आहे आपण व्यवस्थित, लाल खरपूस झालेला आहे. कांदा झाल्यानंतर आता आपण जी लसूण बारीक चिरून घेतली होती ती आणि त्याचबरोबर ते आलं आपण घेतलेलं आहे, थोडंसं आलं सुद्धा घेतलं आहे. त्याने जेवणाला छान चव येते, सुगंध येतो, त्याचा थोडासा तिखटपणा पण असतो जो की बिर्याणीला एक वेगळी चव देऊन जातो. आणि लसूण तर जेवणात हवीच, त्यामुळे हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स आता आपण व्यवस्थित फ्राय करून घेतो. जास्त करपवणार नाही आहे, फक्त तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. त्याने अंडी आपण पहिल्यांदाच फ्राय करून घेतली असल्या कारणाने आता आपण या कुकरमध्ये बिर्याणीचा राईस बनवून घेणार आहोत खरं तर. आणि नंतर तो राईस काढून आपण त्याची लेअर लावणार आहोत आणि त्याच्यामध्ये ही अंडी ठेवणार आहोत. तर आता आपण जो राईस घेतला होता बासमतीचा धुवून व्यवस्थित तो आपण कुकरमध्ये टाकून घेतोय. अशा प्रकारे आपण राईस घेतलेलं आहे. त्याचबरोबर पाणी वगैरे टाकतो. आता याला आपण शिजवून घेणार आहोत चांगलं. आणि किती वेळ लागेल आपल्याला शिजवण्यासाठी अंदाज? एक 10 मिनिटामध्ये आता आपला हा बिर्याणीचा राईस रेडी होणार आहे. आणि तो राईस एकदा रेडी झाला ना त्याला एकदा ती व्यवस्थित हलवून घ्यायचं, कारण खाली मसाला आहे पूर्ण. आणि थोडंसं वरतून तेल सुद्धा टाकायचं, जेणेकरून जो तेल तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता, काही लोक तूप सुद्धा टाकतात, जेणेकरून जो राईस आहे ना तो एकमेकांना चिपकत नाही आणि फार एकदम सडसडीत होतो. बिर्याणीसाठी खरं तर एकदम सडसडीत राईस लागतो आपल्याला, तर तो बनून जाईल याच्यामुळे. आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. चिकन बिर्याणी वगैरे जर असेल तर मोस्ट ऑफ तुम्ही याच्यामध्ये चिकन टाकतात, जेणेकरून चिकन व्यवस्थित शिजून जातं. तर अशा प्रकारे आता आपण ह्याला कुकरला लावणार आहोत आणि 10 मिनिटं वाट बघणार आहोत. मग आपला एक बिर्याणी राईस तयार होऊन जाईल. नॉर्मल जो भात असतो बनवताना आपण 2 ते 3 शिट्या काढतो, पण बिर्याणीचा राईस बनवताना आपण 1 शिटीच काढून घेणार आहोत, कारण थोडासा कच्चा राहायला पाहिजे, जेणेकरून नंतरची ही अंडी आपण त्यामध्ये टाकणार त्याच्याने तो भात एकदम त्याचं म्हणजे नरम होणार नाही, त्याचा कडकपणा तसंच राहील आणि तो बिर्याणीसाठी उपयुक्त होईल. तो आता 1 शिटीची वाट बघतोय आपण. 1 शिटी झाली की आपण राईस काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये ही अंडीचा थर व्यवस्थित रचून घेऊया आणि मग पुन्हा थोडा वेळ गॅसवरती ठेवून आपली रेडी होणार आहे अंडा बिर्याणी झालेली आहे. आणि या 10 मिनिटानंतर आपण कुकर उतरवून घेतले. तर बघूया एकदा आता कुकर खोलून की आपला राईस कसा रेडी झालाय. ओ हो, छान 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 बघा, काय सडसडीत झालाय आपला एकदम बिर्याणी राईस. मी म्हटलं होतं ना आपण घेतलेले आहेत स्पेशल असे बासमती तांदूळ, त्यामुळे एकदम राईस पण छान झाला आणि मसाला पण छान लागलाय बघा. सगळीकडे बघू शकता तर मसाला पण व्यवस्थित मॅरिनेट झालाय पूर्ण राईसमध्ये. आणि आता आपण यामध्ये जी अंडी आपण फ्राय करून घेतली होती ना त्याचं एक लेअर लावून घेणार आहोत. आणि नंतर तो एक 5 मिनिटासाठी आपण 5 नाही 2-3 मिनिटासाठी आपण त्याला पुन्हा एकदा एकदम मंद आचेवरती गॅसवरती ठेवणार आहोत, जेणेकरून त्याला एक छानशी वाफ मिळून जाईल आणि आपली बिर्याणी रेडी होईल. तर आता आपण पहिला भाताचा लेअर लावून घेतला आहे आणि त्यावरती आपण अंडी आणि जो आपण फ्राय केलेला कांदा होता तो याच्यावरती पेरून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण अंडी लावून घेतोय. जो आपण फ्राय केलेला कांदा होता ना तो व्यवस्थित आपण सगळीकडे लावून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती राईसचा लेअर लावून घेणार आहोत. आपण 2 लेअरमध्येच करणार आहोत, कारण आपण जास्त अंडी नाही आणि आपली क्वांटिटी पण बिर्याणीची फार कमी आहे,
त्यामुळे बाकी जी अंडी आहेत ती आपण आता याच्यावरती लावणार आहोत आणि मग पुन्हा एकदा राईसचा लेअर येईल त्यावरती. आता पुन्हा एकदा याच्यावरती अंडी लावून घेऊया. अशा प्रकारे याच्यावरती सुद्धा आपण अंड्याचा लेअर लावून घेतलाय. त्यावरती कांदा पण आपण टाकून घेणार. फ्राय केलेला आपला कांदा, त्याची पण एक वेगळी चव असते बिर्याणीमध्ये नेहमी, कारण तो पण आपण यावरती व्यवस्थित पसरवून घेतलाय. आता पुन्हा त्यावरती राईस आपण थोडासा टाकून घेणार आहोत. आणि याला 1-2 मिनिटासाठी आपण पुन्हा एकदा हलक्या आचेवरती गॅसवरती ठेवणार आहोत. पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी आपण आता गॅस पेटवून घेतला, एकदम हलक्या आचेवर ठेवणार आहोत आणि 2 मिनिटामध्ये आपण लगेच उतरवणार आहोत आणि मग आपली रेडी होणार आहे अंडा बिर्याणी. तर मंडळी फायनली आपली बिर्याणी आता रेडी झालेली आहे. आपण ओपन करतोय आपला कुकर. शिटी काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली अंडा बिर्याणी आता छान अशी तयार झाली आणि काय सुगंध येतोय. कसं झालं, तोंडाला नुसतं पाणी सुटलं आणि कधी एकदा आपण जेवायला सुरुवात करतोय आता असं झालेलं आहे. तर आपण एका ताटामध्ये आता व्यवस्थित आपली बिर्याणी सर्व करून घेऊया. हा राईस आधी काढून घेतलाय. आता अंडीचा लेअर आणि थोडी अंडी काढून घेऊया. अशा प्रकारे अंडी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली बिर्याणी आता रेडी झाली आणि आपण एका ताटामध्ये काढून घेतली आहे. ती बघा, अंडी छान फ्राय झालेली आहेत आणि राईस पण एकदम छान दिसतोय. सोबत घेतलाय आपण कांदा आणि इथे घेतली आहे सेजून चटणी. आणि आपले पप्पा आता आलेले आहेत आणि आता ते जेवायला सुरुवात करतात. बघूया, टेस्ट करून सांगतील आपल्याला कशी झाली आहे बिर्याणी. तर सुरू करतायत. कशी झाली आहे बिर्याणी? चांगली आहे. पप्पा म्हणतात आहे खूप छान झाली आहे बिर्याणी. तर चला आता वेळ दवडता आपण सुद्धा घेऊया खायला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ही झटपट केलेली एक छोटीशी अशी रेसिपी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.